हिंगोलीच्या सेनगावमध्ये वाहनाची तपासणी करणाऱ्या पोलिसावर हल्ला करण्यात आलाय। हल्ला करणाऱ्या चौघांवर सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। हल्ला करणाऱ्या दोघांना अटक झाली आहे। साताऱ्यामधील कास भांबावली परिसरामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा धबधबा भांबावली वजराई धबधबा ओसंडून वाहतोय। या धबधब्याच्या पर्यटन हंगामाची अधिकृत सुरुवात झाली आहे। 3 टप्प्यांमध्ये कोसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। कोल्हापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे। साळमुख चौकामध्ये टाकलेल्या थाळीत तब्बल 1.25 कोटी रुपयांची अवैध विदेशी दारू जप्त केलेली आहे। या प्रकरणात 2 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे। नाशिक शहरातील सिरीन मेडोज परिसरामध्ये पाईपलाईन लीक झालेली आहे। अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचं काम त्यांनी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गातील पावसाचं पाणी तुंबण्याच्या समस्येवर मड पंपामुळे तोडगा निघालाय। तरी रेल्वे बॉक्स खालून पावसाचं पाणी वाहून नेणारी मुख्य जलनिस्सारण वाहिनी गाळ आणि मातीनं तुडुंब भरलेली आहे। तिची तातडीनं स्वच्छता करावी लागणार आहे। या कामासाठी हा भुयारी मार्ग सलग 2 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे। बेस्ट उपक्रमाला ताफ्यातील बसगाड्यांची कमी होणारी संख्या आणि भाडेवाढ यामुळे घटत्या प्रवासी संख्येला तोंड द्यावं लागतंय। गेल्या 10 वर्षात बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न यात घसरण सुरू आहे। पावसामुळे मुंबईतील कुर्ला मानखुर्द गोवंडी परिसरामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे। महिन्याभरात खड्ड्यांच्या तब्बल 2642 तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्यात। यापैकी 2374 तक्रारी निकाली काढल्याचा दावा महापालिकेने केलाय। 268 तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत। अकोल्यामधील वाडे गावात स्मशानभूमीमधील 3 शेडची अवस्था अत्यंत दयनीय आहे। 3 पत्रे फुटल्यामुळे पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये संताप आहे। श्रीरामपूर शहर बेमुदत बंदला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिक अचानक आक्रमक झालेले आहेत। सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवले। साताऱ्यामधल्या फलटण तालुक्यातील होळ इथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली आहे। जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला आणि या कारवाईमध्ये बनावट दूध तयार करण्यासाठी वापरलं जात असलेलं साहित्य हे जप्त केलेलं आहे। मालेगाव उपविभागातील वनपरिक्षेत्र मालेगाव इथे संयुक्तरित्या कारवाई झालेली आहे। मालेगाव वनपरीक्षा क्षेत्र या ठिकाणी दरेगाव कक्ष क्रमांक 83 तसंच कक्ष क्रमांक 275 मध्ये अनधिकृत स्टोन क्रशर चालू ठेवण्यात आलेले होते। याची माहिती मिळताच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेमध्ये मोठं यश मिळवलेलं आहे। नाकाबंदी दरम्यान कारवाईमध्ये आरोपींकडून 3 किलो 20 ग्रॅम गांजा जप्त केलाय। तसंच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी सुद्धा जप्त केली आहे। भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिसांनी नाकाबंदीमध्ये अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे। या धडक कारवाईत एकूण 11,27,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। 2 आरोपींनाही अटक केली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं 15 जुलैला लोणंद नगरीत आगमन होणार आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नीरा नदीचा घाट आणि मुख्य पालखी स्थळाची पाहणी केली आहे आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतलाय। अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरामध्ये 3 दिवसात 2 चोरीच्या घटना घडल्यात। व्यापाऱ्यांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे। जुन्या धामणगाव रोडवरील व्यावसायिक आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष केले आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये चोरीची घटना घडली आहे। एका रात्री 3 दुकानं फोडून रोख रकमेसह 1.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलेला आहे। पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय। छत्रपती संभाजीनगर शहराचं विद्रुपीकरण रोखण्यासाठी झाडांवर फलक लावण्यात आलेले आहेत। जाहिरात बोर्ड त्याचबरोबर तारेचं कुंपण, नदी नाल्यांच्या काठावरील अतिक्रमणं, शेड आणि रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामं 7 दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा मनपा कारवाई करेल असा इशारा महापालिकेने दिला आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 295 घरांची विक्री रखडलेली आहे। ऑनलाईन पद्धतीनं
घर विक्रीला सुरुवात होणार होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे या योजनेमधील घर विक्री लांबणीवर आहे। त्यामुळे घरांची विक्री आता 4000 सोडतीनंतरच होणार आहे। महाबळेश्वर ट्रेकर्सला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून अद्ययावत मोटर बोट सुपूर्द करण्यात आली आहे। वेण्णा लेकमध्ये सराव करत असताना यशस्वी प्रात्यक्षिकं सुद्धा त्यांनी सादर केली आहेत। महाबळेश्वर पोलीस निरीक्षकांच्या हस्ते बोटीचं पूजन झालं। छत्रपती संभाजीनगरात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचा विस्तार आता वेगानं होतोय। उद्योगांची वाढती संख्या, देश विदेशातून येणारी मोठी गुंतवणूक आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून मिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी 72 MLD पाणी राखीव ठेवण्यात आलंय। सोलापूर परिवहन विभागाकडून अक्कलकोट आगाराला मिळालेल्या 5 नव्या राजमाता जिजाऊ बसेसचं लोकार्पण झालेलं आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालंय। अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भाविकांना यामुळे फायदा होणार आहे। लोणावळा परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचं काम सुरू आहे। मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे। त्यामुळे 17 जुलैपर्यंत अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदललेले आहेत। 15हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल अपेक्षित असला तरी त्यासाठी पर्यावरणाला सुद्धा मोठी हानी पोहोचणार आहे। प्रकल्पासाठी 5380 खारफुटी आणि 303 झाडं हटवावी लागणार आहेत। त्यामुळे प्रकल्प परिसरातील 3214 वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हाडाच्या अभिन्यासामधील सुमारे 190 एकर भूखंडावर राबवल्या जाणाऱ्या समूह पुनर्विकासातून पुढील 7 ते 10 वर्षात 1,30,000 घरांची निर्मिती होणार आहे। याशिवाय अधिक मूल्याच्या स्वरूपामध्ये म्हाडाला 9,000 कोटींहून अधिक महसूल सुद्धा उपलब्ध होणार आहे। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचं तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्व तिकीटं फुल झाली आहेत। अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट सुद्धा आता संपलेली आहे। त्यामुळे कोकणवासियांची चिंता वाढलेली आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी गावी जायचं कसं असा प्रश्न त्यांना पडला आहे। बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे हजारो मेंढ्या आणि बकऱ्यांसह धनगर बांधवांचा परतीचा प्रवास ठप्प झालाय। सध्या त्यांचा वाशिम जिल्ह्यातल्या माळरानावरच मुक्काम होता। चारा, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी असून पाऊस नसल्यामुळे पिकांसमोर पाण्याचं संकट उभं ठाकलंय। तर पुण्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। पावसामुळे भाजीपाला, गवार, टोमॅटो या पिकांमध्ये पाणी साचलंय। उभी पिकं कुजून खराब झालेली आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं मोठी उघडीप घेतली आहे। त्यामुळे शेतातील कोवळी पिकं करपू लागलेली आहेत। शेतकरी चिंताग्रस्त झालाय। पिकं वाचवण्यासाठी अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 41 दिवसांमध्ये तब्बल 36 वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस मुदरगड तालुक्यामध्ये झालेला आहे। पाटगाव क्षेत्रामध्ये हा पाऊस झाल्याची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरी 402 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा फक्त 34% इतक्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात। पावसाचा पुन्हा खंड पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम लांबण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना रोपवाटिकांची समस्या भेडसावते। पुराच्या पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस राहिल्यामुळे भाताची रोपं आता कुजू लागली आहेत। दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आलंय। त्यामुळे पूरग्रस्त भागात शेतीची स्थिती गंभीर आहे। राज्याच्या समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांचा टक्का वाढला असून राज्यामध्ये 59% इतक्या क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत। मात्र विदर्भात पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत। तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रवींद्रनाथ घोष यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे। त्यांनी रितप्रता बॅनर्जी यांच्या बंडखोर गटात प्रवेश केलाय। ममता बॅनर्जी यांची साथ सोडताना त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधलाय। भंडाऱ्याच्या बावनथडी धरणाचे कालवे सुरू असताना आदिवासी नागरिकांनी कालव्यामध्ये उतरून आंदोलन केलेलं होतं। यामध्ये तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली जाते। वारंवार मागणी करून सुद्धा प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्या या मार्गी लागलेल्या नाहीत।
कोल्हापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी भारतामधील बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया ठरलेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 2 पदकांची कमाई करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या 2 पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचं कौतुक होतं.